शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकतो सूर्योत्तम कंपनीचा हा 5 HP चा सोलर प्लांट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे. ही जी कंपनी आहे याची मदर कंपनी जी काय आहे ते इलेक्ट्रा सोलर एनर्जी या नावाने ही कंपनी आहे आणि याचे पंप जे आहेत ते सूर्योत्तम या नावाने पंप या ठिकाणी इन्स्टॉल केले जातात. हे बघू शकता याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हे जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीत सर्वच कंपन्यांच्या स्ट्रक्चर प्रमाणे याचं जे काही स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे एका पोलवर याचं संपूर्ण स्ट्रक्चर बनवलेलं आहे. या जे काही याचं कंट्रोलर आहे ते अशा पद्धतीत याचं कंट्रोलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे जे काही या ठिकाणी याचं जे काही स्ट्रक्चर आपण जर बघायला गेलं तर इतर कंपन्यापेक्षा याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते मला वाटतं हेवी पाहायला या ठिकाणी मिळत नाही. आणि यामध्ये जर या एंगल बघितले याचं जर कंट्रोलर बघितलं तर असं म्हणजे काहीतरी कंपनीने द्यावं म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे असं वाटतं. आता या सोलर प्लेट जर बघितल्या तर सनफ्लाय या कंपनीच्या या ठिकाणी सोलर प्लेट आहेत. याच्यावरला जर डाटा आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये BSI आणि ISIचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही मानक वगैरे काही दिलेलं नाही, कुठलाही सिरियल नंबर वगैरे या ठिकाणी दिले नाही. सोलर प्लेटची जी काही पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे ती 535 वॅट एवढी हे पॉवर जनरेट या ठिकाणी करू शकते. त्या ठिकाणी 12 अँपिअर पर्यंत लोड सहन करण्याची ताकद आहे. आणि याची सनफ्लाय solar.in ही जी काही आहे तर याची वेबसाईट आहे. मदर कंपनी सोलर मॅन्युफॅक्चरिंग करणारी आहे. पण BSI ISI मानक ह्या जे काही आहेत ते या प्लेट नाही आहेत. आता जर तुम्ही सूर्योत्तम म्हणजे इलेक्ट्रा कंपनीची जर निवड करत असाल तर या ठिकाणावर तुम्हाला अशा पद्धतीत तिचं मटेरियल मिळणार आहे. म्हणजे मटेरियल जर बघायचं झालं तर तेवढं काही हेवी या ठिकाणावर मटेरियल आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत नाही. आणि पंपाचं फाउंडेशनसुद्धा म्हणजे तेवढं काही विशेष करावं अशा पद्धतीने त्यांनी केलेलं नाही, कारण सिमेंट वगैरे कुठेही वापरलेली नाही आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट पोल आणला आणि रवून टाकलेला आहे तिथे. याचा कंट्रोलर जे आहे ते तुम्ही बघू शकता. आता बघा ही सूर्योत्तम कंपनीचा जे काही आहे ते कंट्रोलर आहे. आमचा कुठल्याही कंपनीला डावलण्याचा कुठल्याही कंपनीला प्रमोट करण्याचा उद्देश नाही. फक्त शेतकऱ्याच्या माहितीस्तव आम्ही फक्त त्यांना एक ज्ञान व्हावं, नॉलेज व्हावं, त्या कंपनीच्या मटेरियलबद्दल अगोदर माहिती व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत. आता याच्यावर सूर्योत्तम हे जे काही आहे इथं लिहिलेलं आहे मॅन्युफॅक्चरर बाय इलेक्ट्रा सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. यांनी हा जो काही आहे ते मटेरियल दिलेलं आहे. पण मटेरियल जर बघायचं झालं तर हा कंट्रोलर म्हणजे उगाच काहीतरी फिट करायचा म्हणून या अँगलवर फिट केलेला आहे. आणि एकदम लूज असं या ठिकाणी कनेक्शन वगैरे आहेत. कनेक्शन मारण्याच्या पद्धतीसुद्धा त्यांच्या बघा अशा पद्धतीत कनेक्शन त्यांनी मारलेलं आहे. आता हे खरंच म्हणजे त्यांना ट्रेनिंगमध्ये वगैरे शिकवलं असेलच त्या लोकांना की कशा पद्धती याचे कनेक्शन द्यायचे काय करायचे, परंतु ते त्यांनी मारलेलं नाही. आणि याला कुठल्याही प्रकारचं सिमेंट आणि हे नाही असं डायरेक्टली त्यांनी रवून टाकलेलं आहे. आता या पंपाचं पाणी जर बघायचं झालं तर या ठिकाणाहून स्विच ऑन आपण करून त्याचं पाणी वगैरे आपण बघू शकतो. इथं खाली याचं स्विच आहे. याला GPS वगैरे आहे किंवा नाही आपण शेतकऱ्याला नंतर विचारून घेऊयात. आपण आता हे पंप ऑन केलेला आहे. पंप ऑन केल्यानंतर कंट्रोलरमध्ये जे काय आहे ते त्या ठिकाणी दाखवते की पंप चालू झाला, काय झालं, त्याचं अँपियर किती घेत आहे, करंट किती जनरेट करत आहे, हे पूर्णपणे या कंट्रोलमध्ये ऑदर याच्यासारखं या ठिकाणावर दाखवतं. आता बघूयात की याचं पाणी म्हणजे हा जो काय आहे ते बोरमध्ये टाकलेला पंप आहे. आता बघूयात चालू केल्यानंतर पाणी किती वेळात येतं. आता बघा आपण मोटर पंप हा ऑन केलेला आहे आणि अशा पद्धतीत हे पाणी देत आहे. हे जे आहे ते जवळपास 200 फूट या बोरमध्ये टाकलेलं आहे. या मोटरचं जे काय 5 HP ची मोटर आहे, 50 मीटर हेड आहे. या ठिकाणी 2 इंची डिलिव्हरी आहे. यामधून पाणी हा व्यवस्थितरित्या बोरच्या मानानं या पाणी देत आहेत. आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून याचे जे काही प्रतिक्रिया आहेत, मोटर कशा पद्धतीने चालते, याच्या काही तक्रारी आहेत का हे आपण जाणून घेऊयात. हे पंप बसून तुम्हाला किती दिवस झाले आहेत? 1 महिना झाला. तर त्यामध्ये तुम्ही किती पैसे भरले होते शासनाकडे? 32,000 रुपये. 32,000 रुपये भरले होते का? म्हणजे 32,000 म्हणजे हे कुसुम अंतर्गत मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत पंप भरलेला असणार आहे. कुसुम अंतर्गत जे काय आहे ते या 5 HPचं कोटेशन होतं ते कमी होतं. तर तुम्ही आतापर्यंत याच्यावर म्हणजे किती स्प्रिंकलर वगैरे कशा पद्धतीने चालवले, काय केले याच्याबद्दल थोडी माहिती? 8 फुट्या फिरवल्या आम्ही. अच्छा. किती पाईपलाईनवर टाकला होता याला? 50 छडी आहे. अच्छा. पाईपलाईन पण आहे की म्हणजे लेवलला आहे पाईपलाईन वगैरे? लेवलच आहे. आता बोर जो आहे तो किती फूट आहे आणि सारखा चालतो, याला पाणी वगैरे कशा पद्धतीत आहे? पाणी भरपूर आहे. 225 फूट हे टाकला म्हणजे 70 मीटर टाकला पाईप आपण. पाणी मस्त बोरला खूप पाणी आहे आणि बोर फुल चालतंय आपला. त्याच्यामुळं काय सध्या प्रॉब्लेम नाही आला.
एकंदरीत लाईनवर जसं पाणी मारते तशाच पद्धतीत आपल्याला सोलरवर पण या ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे. आता यामध्ये जर आभाळ जर आलं तर हे पाणी कमी होतंय का, अशाच पद्धतीत पाणी मारतं का, पूर्ण बंद होतं? नाही थोडी स्पीड कमी होती याची आभाळ आली की. म्हणजे आभाळ आलं तरी पूर्ण बंद होत नाही? नाही, बंद होत नाही आणि आभाळ गेल्याच्या नंतर सुरू होते. अच्छा, बघा आभाळ आलं तरी पण पूर्णपणे हा बंद होत नाही. अशाच पद्धतीनं पाणी याचं देत राहतं. हे होतं जे काही सूर्योत्तम सोलार एनर्जीचं थोडक्यात स्ट्रक्चर आणि त्याचं काही मोटर कशा पद्धतीने परफॉर्मन्स देते, कशा पद्धतीने पाणी मारतं ते थोडक्यात आपण या ठिकाणावर सांगितलं आहे. आणि जे काही याची मदर कंपनी आहे ते इलेक्ट्रा सोलार सिस्टम म्हणून याची एक मदर कंपनी आहे. आता इलेक्ट्रा कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला कदाचित हे मटेरियल येतं किंवा मग इलेक्ट्रा कंपनीचं मटेरियल येतं ते तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु थोडक्यात इलेक्ट्रा कंपनी निवडल्यानंतर असं सुद्धा तुम्हाला मटेरियल येऊ शकतं. आता जर लिस्टमध्ये सूर्योत्तम नावाची कंपनी जर दिसत असेल तर सेम मटेरियल येतं. मटेरियल जर बघायचं झालं तर अदर कंपन्याच्या पेक्षा याचं मटेरियल जे आहे ते खूप लो क्वालिटीचं मटेरियल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशा पद्धतीत जी काय होती ते सूर्योत्तम या सोलार पंपाची थोडक्यात माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.